नमस्कार बालमित्रांनो, कसे आहात? पालखीचं दर्शन घेतलं ना? पालखी पंढरपूरला निघालेली ज्ञानेश्वर महाराजांची. घेतलं ना तुम्ही दर्शन? आज आपला शनिवार, गोष्टीचा वार. आज आपल्या गोष्टीचं नाव आहे खरी भक्ती. मुलांनो, नामदेव तुम्हाला महाराज माहिती आहे ना? लहानपणी त्यांना सगळेजण नाम्या 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 म्हणत. त्यामुळे आता पण सगळे नाम्याच म्हणायचे त्यांना, बर का. पण ते नामदेव ना, लहान होते की नाही त्यावेळेला त्यांचे वडील दर वर्षी वारीला जात होते. नामदेवाच्या जन्माच्या अगोदरपासून ते वारीला जात होते. दर वर्षी ते वारीला, त्यांना इतका आनंद मिळायचा वारीला जाताना. सतत त्यांच्या मुखात विठ्ठलाचं नाम, बर का. पण ते वारीला निघाले की त्यांची बायको कटकट करत बसायची, अहो काय वारीला जाता, घरात एवढी कामं पडली, शेतीची कामं पण आहेत, आणि तुम्ही वारीला जाता सगळं सोडून. पण ते कधी तिच्याकडे लक्ष देत नसत. ती चिडचिड केली तरी हे शांत, तिने किती पण चिडचिड केली ना तरी हे शांत. विठ्ठलाच्या नामात सदर ते रंगत असायचे बर का. आणि मग नाम्या लहान होता, तो म्हणायचा, बाबा मला पण यायचंय वारीला, मला पण यायचंय वारीला. मग नामदेव 5 वर्षाचा झाल्यावर त्यांनी त्याला वारीवर नेलं बर का, वारीला. आणि वारीला नेल्यानंतर तिकडे त्याला इतका आनंद व्हायचा की तो पण विठ्ठलाच्या नामामध्ये असा दंग असायचा. इतक्या लहानपणापासनं तो वारी करायला लागला बर का, विठ्ठलाची. आणि मग त्याथे जाऊन त्याला ते विठ्ठलाचं अगदी ते मनापासून तो विठ्ठलाचा भक्त झाला. अगदी विठ्ठल त्याच्या हातनं जेवला देखील, नामदेवाच्या हातनं, बर का. तुम्हाला ती लहानपणीची गोष्ट माहीतच असेल. आणि मग काय होतं, नाम्याचं कालांतराने लग्न होतं. आणि लग्न झाल्यानंतर त्याच्या बायकोचं नाव लक्ष्मी असतं बर का. तर नाम्या वारीला निघाला की लक्ष्मी पण म्हणायची, ओ मला पण यायचंय बर का वारीला तुमच्या बरोबर. तेव्हा नाम्याला खूप आनंद व्हायचा. आपली आई तर आपल्या वडिलांबरोबर कधीच जात नाही वारीला, पण आपली बायको यायला लागली वारीला. मग एक दिवस काय होतं, त्याचे वडील आजारी पडतात बर का, आजारी पडतात. आणि मग तो म्हणतो आता की बाबा, तुम्हाला बरं नाही वाटत, तुम्ही चालू शकणार नाही, तुम्ही नका येऊ वारीला. त्यावेळेला मी लक्ष्मीला घेऊन जातो वारीला. मग लक्ष्मीला पण खूप आनंद होतो, अरे वा आपल्याला या वर्षी वारीला जायला मिळणार. मग बाबा म्हणतात, खरंच नाही मी चालू शकणार, मला बरं नाही वाटत, मी घरात थांबतो, आणि तुम्ही दोघं जण वारीला जाऊन या. पण इकडे नामदेवाच्या आईला इतका राग आला. ती म्हटली, हो तो तर झालाच आहे त्या विठ्ठलाच्या नावाने वेडा, आणि आता तू पण त्याच्या पाठोपाठ जा, विठ्ठलाच्या नावाने वेडी हो तू पण. हे पण झालेलेच आहेत विठ्ठलाच्या नावाने वेडे. आणि त्या विठ्ठलाने काय ठेवले रे, 18 विश्व दारिद्र्य आपल्याकडे, आणि काय त्याने मला मदत केली. तर नामदेव म्हणतो, अगं आई असं नको बोलू, विठ्ठलाने आपल्याला काय नाही दिलं, आपल्याला एक तुकडा तरी जमिनीचा दिलाय, राहायला घर दिलंय, 2 वेळेचं जेवण आपल्याला देतोय, आपल्याला सुंदर सुदृढ शरीर दिलंय देवाने, अजून काय पाहिजे तुला. ती मग ती वाकडं तोंड करते आणि निघून जाते, आपली कटकट करत बसती. पण मग काय करतात, मग बाबांनी जा म्हणून सांगितलं ना, मग नाम्या सगळे आपले आपले कपडे बांधतात आणि गोठडी तयार करतात बर का, खायला थोडंसं घेतात, कपड्यांची गोठडे बांधतात आणि निघतात वारीला बर का. वारीला निघाले ना तर हिला खूप राग येतो नामदेवच्या आईला. मग ती वारीला गेल्यावर तिला खूप राग येतो आणि ती मग नवऱ्याला बडबडत बसती. नवऱ्याला बडबड गेली तर ते लक्ष देत नाहीत, ते लक्ष देत नाही म्हणून तिला अजूनच राग येतो. आणि त्या रागामध्ये ती घरातली कामं भराभर भराभर करायला लागते बर का. मग एक दिवस काय होतं, 2 दिवस ते वारीला गेले ना ते, की मग तिसऱ्या दिवशी ही काय करते, पाणी आणायला जाते. कोण, नामदेवची आई बर का. नामदेवची आई पाणी आणायला गेल्यानंतर ती पाणी आणती आणि तिच्या हातातनं ते मडकं पडतं खाली आणि ते फुटतं, ठेस लागते तिला, ठेस लागून ते पडतं. आणि मग ती त्या ओल्यातनं ती घसकन घसरून पडती. घसरून पडल्यानंतर तिचा पाय मुरगळतो, तिला चालताच येत नाही. आणि मग तिकडे इकडे त्या वडिलांना पण बरं नव्हतं वाटत. आता काय करायचं, मग ती कंबर धरून बसती कॉटवर. आणि मग काय होतं, तितक्यात नाम्या आणि लक्ष्मी येते. मग ती म्हणे, अरे तुम्ही वारीला गेले होते ना, मग कशाला आले तुम्ही. तर ते म्हणतात, नाही ग आई, माझं ना एक गोठडं विसरलं इथं जाता जाता, आणि आम्ही दोघांनी 2 गोठड घेतले, तिसरं गोठड इथंच विसरलं कपड्यांचं, म्हणून आलो घ्यायला. तर ते म्हणे की बरं बरं घ्या. तर म्हणे, काय झालं तुला. मग तुम्ही घसरून पडले, आता माझा पाय मुरगळला, एवढा सुजलाय, आता काय करायचंय. मग ती म्हणते, लक्ष्मी तुम्ही काही काळजी करू नका, मी तुमची सेवा करते. आणि मग तो नामदेव आणि ती लक्ष्मी त्याची सेवा करतात बर का, त्या नाम्याच्या आईची, आणि वडिलांची पण सेवा करतात.
रोज त्यांना गरम भाकरी, गरम दूध आणि त्यांच्या पायाला लेप लावायचा, वडिलांना पण औषध पाणी द्यायचं. असं करता करता 15 दिवस होतात बरं का. आणि 15 दिवसानंतर एक दिवस काय होतं, ती लक्ष्मी म्हणती, मी येते बरं का तिकडचं आवरून. आणि नाम्या पण म्हणतो, मी पण येतो जरा कपडे बिपडे घड्या घालून बरं का. आणि ते दोघं जातात तर ही उठती, मग हिचा पाय बरा होतं बरं का. नाम्याच्या आईचा पाय बरा होतो आणि वडिलांना पण बरं वाटतं. मग ते म्हणतात, लक्ष्मीला चहा तरी ठेवायला सांगू. म्हणून ते लक्ष्मीला बघतात तर लक्ष्मी नाही दिसत. नाम्या कपडे आवरायला गेला म्हणतो, नाम्या पण दिसत नाही. पण काय होतं, तिकडून मात्र नामदेव आणि लक्ष्मी वारीवरनं आलेले असतात. तर काय होतं, अरे तुम्ही तर घरातच होते ना. तर नाही नाही म्हणे, आई घरात कुठलं, आम्ही तर वारीवरून आलो आता. हे बघ तुझ्यासाठी प्रसाद आणलाय. हे बघ बाबा, विठ्ठलाचा किती छान फोटो मिळाला ह्या वेळेला आम्हाला. आता तो जुना झालाय की नाही, तो गंगार्पण करू, हा नवीन फोटो लावूया आपण. किती छान आहे की नाही. आणि हे बघ, मी तुझ्यासाठी तुळशीची माळ आणली नवीन, आणि बाबांसाठी पण आणली. तर ती म्हणते, अरे हे तर दोघ जण घरातच होते आणि तिकडं कसं काय म्हणजे वारीला गेले म्हणतात. अरे नाम्या, तुम्ही दोघ जण घरातच होते, आमची सेवा केली. हे बघ माझा पाय बरा झाला. ती लक्ष्मी माझ्या पायाला रोज लेप लावत होती आणि बाबांना तो नाम्या रोज देत होता औषध. मग तो कोण होता. मग नामदेवाला वाटलं, अरे बापरे, आम्ही घरी नसताना विठ्ठल आणि रुक्मिणीने तुमची सेवा केली. आई बाबा, तुम्ही किती पुण्यवान, आणि तुम्ही खरी भक्ती केली बाबा. म्हणून तुमच्या सेवेला स्वतः विठ्ठल आणि रुक्मिणी आली आमचं रूप घेऊन. आम्ही तर वारीलाच गेलो होतो. तर त्यांच्या रूपात ते आले आणि आमच्या रूपात ते आले आणि तुमची सेवा केली. किती तुमची खरी भक्ती. म्हणून मुलांनो, आपण नेहमी भक्ती खरी ठेवावी. आपल्याला खरी भक्ती कशात असती, इतरांची सेवा करण्यात. म्हणजे आई वडिलांची, आजी आजोबांची आणि बाहेरच्या पण गरीब गरिबांची आपण आपल्या पद्धतीने, छोट्या हाताने सेवा करायची, जशी जमेल तशी. यातच खरी भक्ती आहे. आवडली का गोष्ट. गोष्ट आवडल्यास लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करायला विसरायचं नाही.